अर्पिता, बोला की. गुलाबाच्या फुलाला काटा काय म्हणून असते तर ग? आहो पवनचे पप्पा. आणि ऐक की, मी गुलाबाचं फुल तोडायला गेलतो बरं का, मग काटा मोडला ग मला. मुली तोडते तर मग मुलींना काटा टोचत नसते तर का? आहो पवनचे पप्पा मुलांपेक्षा ना मुली लय हुशार असते त्या बघा. ती कसं काय हुशार असते तर बरं? त्यांना तर त्यांचा मेंदू एकतर गुडघ्यात असते बरोबर का, आणि ती कसं काय हुशार असतात? मेंदू जरी गुडघ्यात असला तरी फुल डोक्यात लावते ती पवनचे पप्पा. हा बरोबर आहे. मेंदू हे फुल लावत नाही, ती डोक्यात लावते ती म्हणायचा. गुडघ्यात फुल नसते लावत, डोक्यातच लावते ती. किती जरी आता असलं का डोक्यात फुल लावते ती. तर मला काय म्हणायचं होतं माहिती का, पोरं हा, काट्याला धरून फुल तोडते ती. काट्याला धरून. हा मग काटा टोचते तर. हा, आणि पोरी काय करते माहितीये का, काय करते देठ ते? असतो का त्याचा, हा, ते देठ धरून म्हणजे तोडते त्या फुल. त्याच्यामुळं काटा टोचत नाही तर. लागा त्यामुळं लागाला. म्हणते ती मेंदू जरी गुडघ्यात असला का हा, तरी फुल डोक्यात लावायचं. आणि मुलांचा मेंदू जरी डोक्यात असला का हा, तरी फुल पोरींना देण्यासाठी तोडते ती. हा, बरोबर आहे बरोबर आहे. मुलं काय डोक्यात लावत नाही ती फुलं. हा हा हा, हा मग त्याच्यामुळं पोरांना फुलं काटा टोचते तर. आणि पोरं हा, कधीच फुल तोडून मुलींना देत नाही. असं आहे काय? विकतच आणतेच नाही तर तोडलेलं असलं आयतं देते ती. अजून बघा तुम्ही. नाही तर हिटले तिथले उचलून घेते ती कुठले तर. हा